श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत. सावंतवाडीतल्या जिल्हा साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. पोलीस विभागाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईनची सुरुवात. बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी देवगड हापूस आंब्यांवर UID सील लावलं जाणार. यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी यांना प्रदान. आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या गुणवंत विद्यार्थ्यांची इस्रो सफर. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं जिल्हा साहित्य संमेलन अलीकडेच ज्येष्ठ साहित्यिक गंगाराम गवणकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडीत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरीमध्ये झालं. त्याचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं. जुनी पुराणी ग्रंथसंपदा साहित्य यांचं जतन झालं पाहिजे. त्यासाठी आगामी वर्षभरात ग्रंथालयांची परिस्थिती बदलून ती आधुनिक करण्याचं काम शासनामार्फत करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. मालवणी बोलीभाषा भवन उभारणीसाठी एकत्र या, त्यासाठी शासन म्हणून पाठीशी राहू अशी ग्वाही देखील राणे यांनी यावेळी दिली. ग्रंथदिंडीनं या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. संमेलन स्थानी ज्येष्ठ कवी वसंत सावंत ग्रंथदालन आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. नवोदित लेखक कवींचे 10हून अधिक संग्रह प्रकाशित करण्यात आले. कोमसापाच्या सावंतवाडी शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं यावेळी वितरण करण्यात आलं. यशोधन गवस आणि अच्युत भोसले यांनी हे पुरस्कार स्वीकारले. कोमसापाचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ यांची मुलाखत, कवी संमेलन, परिसंवाद अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोमसापाचे विश्वस्त रमेश कीर, अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाकडून पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग इथं पोलीस नियंत्रण कक्षात हेल्पलाईन नंबर 7036 60 60 60 ची सेवा सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी तक्रार नोंदवून घेण्यासाठी सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातला भरोसा सेल इथं आणि पोलीस ठाणे स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षाचं कामकाज हे 24 तास सुरू राहणार असून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांची आणि तक्रारींची त्वरित दखल घेऊन त्यांचं निराकरण करण्यात येणार आहे. तसंच पोलीस विभागाशी संबंधित नसलेल्या तक्रारी या संबंधित विभागाला पाठवल्या जाणार आहेत. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीनं 2 दिवसीय ग्रंथोत्सवाचं आयोजन सिंधुनगरी इथल्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवन मध्ये करण्यात आलं होतं. या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं. जिल्ह्यामध्ये भविष्यात डिजिटल ग्रंथालय सुरू करण्याचा आपला मानस असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं सकाळी ग्रंथपूजन आणि ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी पत्रकारांचा परिसंवाद, कवी संमेलन यानं महोत्सवाची सांगता झाली. INS गुलदार ही सेवानिवृत्त युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला विजयदुर्ग बंदरापर्यंत आणण्यात अखेर यश मिळालंय. कारवार इथल्या नौदलाच्या तळावरून गुलदार नौका विजयदुर्ग बंदरात येऊन स्थिरावली आहे. या ठिकाणी नौकेवरच्या पर्यावरणाला हानी पोहोचवणारी द्रव्य आणि वस्तू काढून टाकण्यात येतील. नौकेच्या पूर्ण स्वच्छतेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी जवळच्या निवती रॉक जवळ गुलदार नौकेला समुद्र तळाशी स्थापित करण्यात येणार आहे. कालांतरानं त्यावर तयार झालेले रीफ आणि कोरल पाहण्यासाठी पर्यटकांना मार्गदर्शक असलेल्या पाणबुडीतून नेण्यात येणार आहे. स्कुबा डायव्हिंग करून सुद्धा याचा आनंद घेता येणार आहे. समुद्र विज्ञान आणि कोरलच्या अभ्यासकांसाठी INS गुलदार यानंतर अभ्यास केंद्र ठरणार आहे. कुडाळमधल्या बाबावर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा यंदाचा आरती प्रभू पुरस्कार मुंबईचे प्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी यांना प्रदान करण्यात आला. चिंद्रम खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या जन्मदिनी ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या हस्ते पुरस्कार दळवी यांनी स्वीकारला. रोख रुपये 21,000, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. देवगड हापूस आंब्याच्या नावानं बाजारात होणारी तोतयागिरी आणि बनावट आंब्याची विक्री रोखण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं या वर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टेम्पर प्रूफ UID सील सक्तीचं करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रत्येक अस्सल हापूस आंब्यावर यापुढे स्टिकर असेल आणि ग्राहक व्हॉट्सअपवर फोटो पाठवून शेतकऱ्याची माहिती सहज तपासू शकतील. या पद्धतीमुळे देवगड हापूस आंब्याच्या GI अर्थात जिओग्राफिकल इंडिकेशन नोंदणीला देखील संरक्षण मिळेल. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळांमधल्या भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा 2024 मधल्या 47 गुणवंत विद्यार्थ्यांची इस्रो सफर अविस्मरणीय ठरली. ही सफर आटोपून हे विद्यार्थी कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरताच
कुडा तालुक्यातल्या प्राथमिक शिक्षकांनी त्यांचं ढोलताशांच्या गजरात आणि औक्षण करून जंगी स्वागत केलं. जिल्हा परिषदेच्या शाळेत आमची मुलं शिकतायत याचा आम्हाला अभिमान आहे अशा शब्दात पालक डॉक्टर चंद्रकांत पुरळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी. याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.